आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। घ्या। ओह माय गॉड, हे काय आहे? अनिकाने दिलंय। पूजा आहे ना त्यांच्याकडे उद्या। तू पूजेला येणार आहेस? मी नाही येणार आहे, मला काम आहे। अच्छा ठीक आहे, मग आपल्या घरातून मला एकटीलाच जावं लागणार पूजेला। तरी नशीब कमळी असणार आहे माझ्या बरोबर गप्पा मारायला। काय? कमळी अनिकाच्या घरी येणार आहे? हो, अरे अन्नपूर्णा आजीने आमंत्रण दिलंय तिला। आत्ताच तिचा फोन आला होता की ती उद्या क्लासला येणार नाहीये ते। आणि तुला माहितीये अन्नपूर्णा आजीने तिला साडी गिफ्ट केली उद्यासाठी। खरंच किती करतात ना अन्नपूर्णा आजी सगळ्यांसाठी। वहिनी मी येतो तुझ्या बरोबर। अच्छा हो, आता कमळी येणार आहे म्हणून तुला पण यायचंय का? काम होतं ना तुला। वहिनी वहिनी ऐक ऐक, हसू नकोस, मी काय सांगतोय ते ऐक। कमळी अनिकाच्या घरी जाणार म्हणजे अनिकाला आयता चान्स मिळणार तिला पुन्हा त्रास द्यायला। मला ते नकोच आहे, मला रिस्कच नाही घ्यायची। आणि एनिवे आई माझ्या मागे लागणारच आहे, सो तिचंही समाधान। मी येतो। बर ये। हाँ राधिका, राधिका कुठे राहिली? उशीर होतोय ना जायला। आई, तू पण राधिका सोबत जाणार आहेस का महाजनांकडे पूजेसाठी? छे, परवा ऋषीने जे काही मॉल मध्ये केलंय त्यानंतर अन्नपूर्णा ताईंना तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटते मला। राधिकालाच पाठवते। हाऊ ते महाजनांकडे जायला निघत होते, मी तयारी करत होते। तू ही साडी नेसून जाणार आहेस? राधिका, किती वेळा तुला किती वेळा समजवलंय मी, या असल्या साड्या नेसत जाऊ नकोस। तू विसरतेस का तू इनामदारांची सून आहेस? राधिका, निदान आपल्या स्टेटसला शोभेल असे तरी कपडे घालून जा। जा, एखादी चांगली साडी नेस आणि बरे दागिने घाल। आई, आत्ता साडी नेसायला गेले तर उशीर होईल ना जायला। तुझ्या उशिरा गेल्याने तिथे काहीही अडत नाहीये। राधिका, आईला उलट बोलतेस तू? आणि काय चुकीचं बोलतेय का आई? अगं तू माझी बायको आहेस, इनामदारांची सून आहेस, असं थोडं तरी वागत जा गं। जा साडी चेंज कर, जा म्हणतोय ना।